लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. एसगाव येथील तळ्यात मासेमारीचा वाद चिघळला. 2 गटात तुफान दगडफेक. सोसायटी चेअरमन व एकलव्य वंचित आघाडी यांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. खुलताबाद तालुक्यातील एसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पावर मासेमारी हक्कावरून 2 गट आमनेसामने आल्याने निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि तत्परतेने हाताळली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे धरण परिसरातील एक मोठा अनर्थ टळला असून दोन्ही गटात यशस्वी समझोता घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गिरिजा धरणावर प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हक्कासाठी एकलव्य वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मासेमारी हक्क हमारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी माणसा संघटित हो, जागा हो असा नारा देत परिसरातील आदिवासी व मच्छीमार बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र आंदोलनादरम्यान अचानक परिस्थिती चिघळली आणि मोर्चाला हिंसक वळण लागले. दोन्ही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीमुळे धरण परिसरात एकच खळबळ उडाली आणि तणाव टोकाला पोहोचला. घटनेचे गांभीर्य ओळखताच पोलीस प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, बाजार सांगवी चौकीचे बीट जमादार नवनाथ कोल्हे, दिलीप बनसोड, संतोष भालेराव यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसह तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. केवळ बळाचा वापर न करता दोन्ही गटातील प्रमुख नागरिकांना चर्चा करून वातावरण शांत केले. पोलिसांच्या या मध्यस्थीमुळे दोन्ही गटातील वाद शांत झाला आणि त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. धुमसत असलेल्या तणावाच्या वातावरणात पोलिसांनी दाखवलेले चातुर्य, समयसूचकता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेले मदत कार्य यामुळे परिसरातील नागरिकांमधून पोलीस प्रशासनाचे मोठे कौतुक होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.